जय श्रीराम. तर आज जे आमच्याकडे मिळते, जे आमच्या एरियाला नाही का ओळखल्या जाते, त्याचं काहीतरी सांगणार आहे. छान असं माहिती म्हटल्यासारखं. तर तर हे बघा, छान असे पानं आहे. तर हे जे तेंदूपत्ता, बीडीपत्ता जे आपण म्हणतो, बीड्या ज्या बनवल्या जातात, तर त्याचे पानं आहे ते. तर याच्याबद्दल आज थोडंसं जे आहे ते बोलूया. तर सकाळी जे आहे जावं लागते. बाया जे आहे म्हणतात की सकाळी जसा आता दिवस आपला निघतो 5-5:30 वाजता, तशा सकाळी बाया काय करतात की उठल्याबरोबर जे आहे ते सकाळी जातात आणि म्हणजे आत्ता आली ती बाई जे घराजवळ गेली होती, तिला 2 पानं मागितली. तर ते असं आहे. तर ते सकाळी जातात 5:30 वाजता आणि आता 11 वाजले, सकाळच्या 11 वाजेपर्यंत येऊन जातात असं आहे. तर हे जे पानं आहे ते मे महिन्यातच या जे सीझनमध्ये आहे ते निघतात, मिळतात. आणि खरं म्हणलं तर ही जंगलात असतात. खूप आतमध्ये जावं लागते जंगल जे आहे, तेव्हा ते पानं मिळत असतात असं आहे. तर थोडंसं, तर बघा किती मोठं पान आहे, पाहतो असं म्हटलं तर. हे बघा असे मोठे पानं आहे, मोठे मोठे पानं आहे, बघू शकता छान असे. आणि याला ना आपण जे आपले आंबे वगैरे आहे ते नाही का आपण छान असं याच्यामध्ये हे म्हणजे पिकवू शकतो, पकवू शकतो म्हटल्यासारखं आहे. तर बघू शकता किती मोठे मोठे पानं आणि छान असे कोवळे कोवळे आहे, बघू शकता. तर असं आहे. तर हे जे सांगत आहे की मे महिन्यातच आहे ते मिळत असते असं आहे. आणि छान जे आता सांगितलं की पहिलं जे याचं जे जोडणी आहे, जे बाया जसं आता सांगितले की आल्याबरोबरच ते काय करतात, ते काप जे आहे, काप म्हटलं तर जसं आपण दोऱ्या म्हणतो, ते दोऱ्या नाही बांधणार त्यांनी. ते झाडाचे जे तोडलेले जे शिलपट आहे किंवा काही, ते त्याला काहीतरी वेगळाच शब्द असते, मला आठवत नाही, पण ते ते शिलपट आहे, त्याला ते असे बारीक बारीक करून, कारण की ते तुटत नाही, जाड असतात. तर ते असे काढून नाही का त्याला छान असं पाण्यामध्ये थोडंसं भिजवून याला असे 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 मुडके करून असे बांधतात. याला मुळका म्हणतात. हे जे ह्या बघा, हा 1, हा 2 आणि हा 3, तर असे हे 35 बांधतात. 35च्या जे वरतं नाही, कमी नाही, जास्त बांधले तर ठीकच आहे, पण कमी नाही. कमी राहिलं तर ते मग लोक काय करतात, मोजतात आणि साईडला ठेवून देतात असं आहे. तर हे असे बांधतात आणि हे असं पॅक करून असं याला असं ते मुडके म्हणतात याला. तर असे जे आहे ते असे बांधून असे म्हणजे साईडला ठेवतात असं आहे. तर असं आहे. तर तेच म्हणतात की सकाळी ते जावं लागते 5:30 वाजता आणि ते म्हणतात की 11 वाजता बाई आली. तर ती बाई, आता मी साईडलाच आहे ते घर त्यांनी आणले, तर ते मग ते सालपट पाहत होती जे असं बांधायला, ते आता मुडके म्हटलं ते. तर मग आणि ते आता आता बसतात, कारण की मी सकाळीच म्हटलं की स्वयंपाक पाणी सगळं त्यांचं होऊन जाते. आणि मग ते दिवसभर हे बसून ते म्हणतात ना 35 जे आहे पानं बांधतात, 35च्या वरही चालते असे बांधतात. आणि ते असे म्हटलं ना आता गुंडाळी करून असे साईड ठेवत जातात. म्हणजे 100च्या वरच पाहिजे. 100च्या कमी राहिलं तर ते पैसे वगैरे कमी मिळतात, पण 100च्या वरच राहिले तर त्यांचं जास्त बोनस येते असं आहे. असं आहे. तर ते दिवसभर ते पानं मग चवळत राहावं लागते, कारण की आता हे बघा, हा सेम पान आहे, जो मोठा पान आहे हा सेम पान आहे. तर असे असे लावतात. तर हे जसं हा साईजचा आहे ते एका साईजचे लावतात, हा साईजचा आहे ते एका साईजचे लावतात, आणि हा छोटा आहे ते एका साईजचे लावतात. असे म्हणजे पानं लावत लावत त्या बाया असे दिवसभर बसून राहतात, दिवसभर. कारण की वेळ लागते, एक एक पान जे आहे ते निवडायला, आपण चवडायला म्हणतो, ते वेळ लागते त्याला. तर ते नाही का असं म्हणजे निवडत म्हणजे कोणी मदत केलं तर ठीकच आहे. मी एक सांगायचं म्हटलं तर, मी आधी सांगत आहे की किरायानं राहत होतो आम्ही, तर त्या काकू या पानं आणायच्या. तर कसं आहे की आपलं बसणं उठणं होतेच, किती म्हटलं तरी आपण आतमध्ये किती रूममध्ये नाही राहू शकत, बाहेर येऊन आपण बोलतोच आहे की नाही. तर ते आमच्या ज्या घरमालकीण होत्या, तर त्यांना मी 1-2दा त्यांचं पाहिली आणि 1-2दा बसून नाही का त्यांना असं निवडून दिली. मला माहीत आहे निवडून दिली ते, म्हणून मला माहीत आहे की 35 पानं ते जोडावं लागते आणि ते बांधावं लागते मुडके, असं आहे, म्हणून मी सांगत आहे. तर मी 1-2दा त्यांना
ते करून दिली आहे असं आहे. तर तेच म्हणतं की ते दिवसभर बाया बसतात आणि मग ते करतात आणि लगेच याचा जे पगार वगैरे आहे, पेमेंट वगैरे आहे ते मिळत नाही. ते कसं जोडावं लागतं ते जे म्हणतात ना बँकेला आपली स्लिप जे आहे बँकेचं जे आपलं कार्ड आहे किंवा पासबुक आहे तर ते त्याचे झेरॉक्स वगैरे काढून ते जोडावं लागते. मग त्याचा पेमेंट येते आणि मग ते त्याचा बोनस पण येते. तर खूप म्हणजे आता असं ऐकण्यात आलं की बाया बोलतात ना, तर असं बोलत होत्या की बोनस खूप डबल टिबल येत आहे याचा जे मुळक्याचा आहे ते. तर हे आमच्या जे आहे ते आमच्या एरियातच मिळते आणि खास करून याच्यानी ओळखल्या जाते. जे आमचा एरिया आहे जो गाव आहे तो ओळखल्या जाते या पानाने. मेन म्हणलं तर की पानाचा गाव असं वगैरे म्हणून आणि छान असं नाही का. तर जे आहे आणि खूप अशा बाया ज्या आहेत ज्यांना माहीत पडते. आणि खरं एक सांगायचं म्हटलं तर कसं आहे की जेव्हा हे पानाची स्टार्ट होते तर काय होते की गावामध्ये जे आहे काहीतरी ते डपरा वाजवत नाही का ते अनाउन्समेंट करतात की पानाचं सुरू झालं आहे बा. मग तेव्हा बायांना माहीत होते कारण की जंगल एरिया मी मागेच सांगितलं होतं की आमच्याकडे थोडं जंगलच आहे म्हणून. तर जंगल एरिया आहे, थोडं जायला पण भीती वाटते. पण कसा ग्रुपनी बाया जातात तर तेवढं काही वाटत नाही. सोबत माणसं पण जातात आणि जाताना ते खूप मोठा असा म्हणतो आपण ओढणी पण नाही म्हणू शकत, काय म्हणू शकतो चादर, जे पातळ आपली चादर राहते ते चादर त्या सकाळला आपलं थोडंसं डबा पाणी मी सांगितलं की थोडंसं जे सकाळी स्वयंपाक करतात पोळी भाजी आपली घेऊन जातात आणि तिथं जे आहे थोडंसं आपले पानं तोडले की कुऱ्हाड वगैरे नेतात सोबत. आणि पुन्हा सोबत जे ज्या वस्तू लागतात ते चादर त्यांची कुऱ्हाड पाणी, कारण की उन्हाळा दिवस आहे पाणी तर न्यावंच लागते असं आहे. तर तेच पाणी वाणी कुऱ्हाड वुराड तिथं कपडा असे 2 कपडे नेतात ज्याला जसं आपल्याला भेटेल तसं नाही का. कारण की खूप साऱ्या सगळ्या बाया जातात आणि मोठे मोठे झाडं असतात तर झाडावर चढू ते म्हणतात ना पानं आणावं लागते असं आहे तोडून. आणि तेही असं नाही की झाडासकट आपण म्हणतो फांद्या हे ते तसं नाही, एक एक पान तोडून. म्हणून म्हटलं ना सकाळी गेलं तर ते किती वाजता 11-12 वाजता त्यांना यायला. तर तेच म्हणतात की एक एक पान जे आहे ते चवडून त्यांना तोडून असं आणावं लागते. तर जातात बाया तोडतात आणतात. तर इतकं ते म्हणतात चादर आपली चादर किती मोठी असते ते चादर असं भरून आणि ते गाठोडी जसं आपण म्हणतो इतकं मोठं जे गाठोडं असते ते गाठोडं बांधून त्यांनी ते तेवढं म्हणजे वजं आहे ते, कारण की पानं आहे ओले असतात जड असते पानं भरलं तर असं आहे. तर ते पानं असे आणतात मग एक एक असं निवडून तिथून त्या जंगलातून, कारण की तिथूनही असं छान चादर टाकून त्यांना ते पानं ठेवावं लागते. आणि मग ते म्हणजे गुंडाळी जे आपण चादरची जे आहे ते बांधून छान आणावं लागते, कारण की सुटू बी शकते किंवा पळू बी शकते इकडून तिकडून पाने. त्याच्यासाठी ते पानं छान असं म्हणजे ते म्हणतात ना की चादर छान बांधून आणावी लागते असं आहे. तर हा पूर्ण जे आहे ते पूर्ण जे आहे प्रोसिजर म्हटल्यासारखं आहे. तर तेव्हा ते म्हणतात कुठलीही मेहनत आपली वेस्ट नाही जात, कधीही कामी पडते आपल्याला असं आहे. तर तेच म्हणतं की असं करून ते आणावं लागते. आणि पुन्हा गोडाऊन आहे जे आमच्या एरियामध्ये ह्या पानाचं जे आहे जे हे पानं काय करतात ते ठेवतात आणि पूर्ण ते सगळ्यांचं जे बायाची मोजणी पूर्ण झाली मी म्हटलं ना आता 35 करतात ते बाया पानं, त्याच्यावर तेही ठेवलं तरी चांगलंच आहे. तर ते पूर्ण अशी मोजणी करून मग नाही का पोत्यामध्ये भरतात, त्या गोडाऊनमध्ये पहिलं जमा करतात. ठीक आहे, पूर्ण जमा झालं की जे आपल्या छान असे जाडवाले पोते असतात जे हां जे कंट्रोलमध्ये वगैरे राहतात. आता आपल्याकडे सध्या मिळत नाही, आपल्याकडे ते प्लास्टिकच्याच चुंगड्या येतात, पण छान असे जाडवाले मोठे चुंगड्या त्याच्यामध्ये ते भरू छान असे शिवतात आणि मग ते दुसऱ्या बाहेरगावी जिथं आता ते होत असेल जे विडीचं जे काम तिथं ते पाठव असतात लोक, ज्यांना जे कारखान्यातले लोक आहे, जे गोडाऊनमधले लोक आहे, कारखाना नाही म्हणू शकत गोडाऊन, अरे की इथं बनवता येते तिकडे बनतात असं आहे. तर खूप जणं हे म्हणजे जे सांगत आहे की पानं आणायला जातात, ज्यांना जसं माहीत होते तसं ते जातात. तर ट्रकानी जे सांगत आहे की ट्रकानी माल तो पोहोचवला जातो, कारण की कधी म्हणजे कसं आपण त्या तिथून गेलं म्हणजे त्या रस्त्याने गेलं तर असे ट्रका उभ्या राहतात एका मागोमाग. तर छान असे ते लोक नाही का असे बांधून राहतात. मग जे मग सांगत आहे की काही कसं जास्त दिवस राहिलं किंवा कमी बांधलं सांगत आहे तर ते नाही का असं साईडला असं टाकून राहते असं आहे. तर ते वरून वारलं तर दिसतेच आपल्याला, कारण की पानं कशी किती दिवस राहणार आहे
तर ते असं साईडला नाही का, ते गोडाऊनच्या साईडला असं टाकून ठेवतात आणि मग काही दिवसांनी, कारण की कचरा होते, तर मग ते काही दिवसांनी जाळून टाकतात. असं म्हणून नाही की तसंच ठेवतात, जाळून टाकतात, पण पूर्ण असं दिसते. मग तिथे माहीत होते की अरे हे वस्तू इथे होत आहे आणि हे काम इथे चालू आहे असं म्हणून. तर तेच म्हटलं की छान ते मग असे बांधतात त्या पोत्यामध्ये आणि ट्रकांमध्ये टाकून ते माल जो आहे हा पूर्ण पार्सल करतात म्हटल्यासारखं आहे. तर असं आहे. तर खूपच म्हणजे ते म्हणतात ना की खूप जे कोणीही करत असेल हे याचं जे आहे ना तेंदूपत्ता म्हणतो आपण, बिडीपत्ता म्हणतो, तर खूप फायदा आहे याचा. म्हणजे जे कोणी बाया जे नाही का ते काम आहे हे चालू आहे, म्हणजे जे करतात हे घरगुती, तर पगार तर मिळतेच, पण ते सांगत आहे ना की पगाराच्या पलीकडे जो आपण बोनस म्हणतो तो डबल टिबल मिळतो असं आहे. कारण की बाया म्हणत होत्या, मला काही माहीत नाही, पण बायाच ते म्हणतात ना, बोलतात, तर ते माहीत झालं असं आहे. तर आणि छान मग याच्या ज्या आहे पिढ्या केल्या जातात, जे लोक म्हातारे लोक वगैरे पीत असतात, तर छान याच्या बिड्या वगैरे केल्या जाते. तर बघू शकता छान असं ताजं पान आहे आणि मोठे पानं आहे, छान असे मोठे मोठे जे मागून आत्ता आणलेले आहेत ताजे, जे पाहू शकता तुम्ही, हिरवेगार आणि मोठे मोठे पानं आहे. आणि हे असं उलटं वगैरे हे जे असं आहे उलटं आहे ते असं वगैरे करून असं तर बघा हे असं वगैरे करून ते बिडी वगैरे बनवली जात असते. बघा असा हाच प्रकार आहे. तर मला असं वाटते आता हे मोठं आहे आणि पुन्हा वारल्यावर हे छोटं होते आहे की नाही. वारल्यावर हे कसं सुकून जाते, तर ते छान असं छोटा जे बिडीचं लाईक आहे ते बनू शकते. तर तेच म्हटले ज्यांना माहीत असेल, पीत असेल लोक, त्यांना माहीत आहे. कारण की खूप लोक इकडे म्हणजे हे जे आहे पानं आणायला जातात आणि ते म्हणतात ना की करतात मुळके, कारण की दिवस जातो, अख्खा दिवस जातो. पण कसं करणारे लोक करतातच, कारण की आता जे वावरा शेताचे कामं आहे ते बंद झाले आहे. छान मी मागे व्हिडिओ टाकला होता की साफ झाला आहे, जे वावर जे आहे ते लोक साफ करून टाकतात छान आणि ते बियासाठी छान असं तयार करत असतात. तर ते तिकडं न जाता बाया हे जे आहे तेंदूपत्त्याच्या पाण्याला जातात, बिडीपत्त्याच्या पाण्याला जातात. तेंदूपत्ताही म्हणू शकतो, बिडीपत्ताही म्हणू शकतो. तर छान याच्याने बिड्या केल्या जाते. तर ही पानं आत्ता सांगितलं का याला मला असं वाटतं टेंबरीचे पानं पण म्हणतात, जे टेंबूर जे म्हणतो ना आपण, त्याचे पण पानं म्हणू शकतो. कारण की आता मी मागायला गेले तर टेंबरीचेच पानं म्हणून दिले त्यांनी. तर कसं आहे की जसं आंबे वगैरे राहिले, कोणतंही असं फळ राहिलं तर याच्यानी लवकर पिकते असं म्हणून म्हटलं जाते. तर जास्त करून कणीस तर करतच असतात, आंबे वगैरे जे आहे त्याच्यामध्ये टाकतच असतात. पण जे पानं हे पानं नाही का छान असे ठेवतात, तर याच्यामध्ये ठेवला तो टेस्ट छान असतो, वेगळा टेस्ट असतो. आणि नॅचरल जे आपण म्हणतो फळ, त्याच्याने छान असं पिकते असं आहे. तर हे छान असं आपल्याला जे फळं पिकतात ते पण छान असं याचा उपयोग केला जातो पानाचा. तर खूप छान असे आहे. आणि पुन्हा म्हणायचं म्हटलं तर याचं छान असा पत्राळी पण आपण जे करतात कोणी, तर छान असा पत्राळी पण आपण करू शकतो याच्या, ज्या करणारे लोक करतच असतात. तर असं आहे. तर कारण की छान असं मोठं पान आहे आणि असे जे धरून जे पत्राळ असते असे छान असे धरून ते छान असे धरून छान असं पत्राळ वगैरे बनवू शकतो आपण. असं जसं आपल्याला जसं पाहिजे तसं उपयोग आपल्याला करता येते असं आहे. तर छान असे ताजे पानं आहे, आत्ताच त्या बाईंनी आणले आणि छान त्या बसल्या आहे, सुरुवात केल्या आहे ज्या बांधायला म्हटल्यासारखं, जे तेंदूपत्ता आपण म्हणतो अशा छान अशा ते म्हणतात ना अशी 1 2 3 असे करून ते दिवसभर लागते, म्हणजे ताण भूक हरल्यासारखी. पण तेच सांगत आहे की त्यांना भेटते मग त्यांचं मेहनतीचं फळ असं आहे. तर हा जे पान आहे ते आमच्या शरीरात मिळत असते असं आहे. आणि चांगलं मस्त जे म्हणतात की आपल्याला म्हणतो की काम नाही आहे कोणाकडे, म्हणजे आपण विचार करतो, पण ज्याला जे जसं काम पाहिजे तसं ते बरोबर शोधून घेतात असं आहे. तर बाया आमच्याकडे तर इतक्या म्हणजे बाया ते हे करतात की वावराच्या वेळेस वावरात जातात, जे ज्या टायमाला जसं पाहिजे त्या टायमाला ते बरोबर बाया आपलं शोधून काढून बरोबर आपलं म्हणजे जे घरगुती आपलं काम आहे ते बरोबर करत असतात असं आहे बायाचं जे म्हटल्यासारखं. तर तेच म्हणत आहे की खूप म्हणजे इकडे हाच जास्त करून जे तेंदूपत्त्याचं जे आहे आमचा एरिया, तर खूप जण हे म्हणजे आमच्या तर गावातले जातातच बाया असं म्हणून नाही, पण बाकीच्याही जे आजूबाजूचेही गाव आहेत, कारण की मी सांगत आहे की आमच्याच एरियात मिळते. तर बाकीच्या पण जे आजूबाजूचे गाव आहेत छोटे मोठे म्हटल्यासारखं, तर ते पण लोक असे गाड्यांनी येतात.
जे आपल्या छोट्या मिनी मेटॅडो असतात ना, त्यांनी ते येतात आणि ते तोडून नेतात असे. तर मग मी एका बाईकडून ऐकलं की बाहेरगावची लोकं येऊन आपल्या इकडे म्हणजे नेतात बा हे पानं, तर आपण का नाही करायचं असं वगैरे असते कोणाकोणाचं. तर खूप बाया हे म्हणजे जे आहे ते काम करत असतात छान बिडीपत्त्याचं, आणि छान त्यांना पैसे पण मिळतात. तर छान असं याची थोडीशी माहिती, कारण की आमच्याकडे मिळते, तर थोडंसं हेच माहिती बोलायची होती. ठीक आहे. जय श्रीराम.